चला झालं गेलं गंगेला मिळालं. ती आली ना आता सुखरूप घरी जान्हवी. आता विषय सोडून देऊया आपण. कांता तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण माहितीये ना आता 4 तास आपले कसे गेले. ठीक आहे बेबी, पण आता तिने चूक मान्य केली ना आपली. हा मग आता काय शिक्षा करणारस का तू तिला? सोडा, जाऊ दे. आणि तुम्ही सगळे आता हे असे चौकोनी चेहरे करून बसू नका प्लीज. चहा हवाय का तुम्हाला? फर्स्ट क्लास आल्याचा चहा देतो. हवाय? नको नको. पण श्री खूप बोलला तिला. मला वाटतं एवढं बोलायला नको होतं. नाही हा, त्याचा राग स्वाभाविक होता. ऐकलत ना त्याचं बोलणं? हो ना, बिचाराला या सगळ्याचं प्रेशर अति होतंय आता. पण काय चुकीचं बोलला तो? काय चुकीच्या अपेक्षा व्यक्त केल्या त्यांनी? नाही, काहीच नाही. मग म्हणजे खरं तर आधी तो खूप शांतपणे बोलत होता, पण जेव्हा तिने नीट उत्तर दिलं नाही तेव्हा मात्र चिडला. नाही, सगळं कबूल आहे मला. असं होतं कधी कधी माणसाच्या हातून, आणि कधी कधी आपल्या डोक्यातून विचारही निसटतो. मला वाटतं आपण त्याचा एवढा बाऊ करायला नको होता. आणि जान्हवीनं हे सगळं मुद्दाम केलं असेल असं मला नाही वाटत. अहो, पण एकदा हात पोळलेत ना आपले. जान्हवी त्यातून वाचली आणि आज आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे. हे आपल्या सगळ्यांचं नशीब. पण श्री बिचारा कशातून गेला हे त्याचं त्याला माहिती. अशा परिस्थितीत खूप हळवा होतो माणूस. पण आई, तू अचानक जान्हवीला मंदिरात का बोलवलं? अरे, 1-2 कामं होती मला, आणि मग विघ्नेश्वराला जायचं होतं. मग बोलवून घेतलं जान्हवीला. आई तू तरी नीट सविस्तर सांगून जायला हवं होतंस ग. आम्ही तिला बोललो, पण तूही तसंच केलंस ना. चूक झाली माझी, मान्य आहे मला. बेबी जाऊ दे ना, सोड ना आता. हा आता काय उलट तपासण्या घेणार आहेस तू? मी काय तिला कोर्टात उभं करत नाही. आपण कधी कुणाला कशापासून थांबवतो का? कधी अडवतो का आपण की बाबा हे करू नको ते करू नको? पण निदान कळवायची काही पद्धत. हे बघ कांता, हे असं काही झालं ना की असं वाटायला लागतं आपलीच चूक आहे. आपणच स्ट्रिक्टली वागायला हवं. आई तुम्ही गप्प का? अगं, मी काय बोलणार आहे या सगळ्यावर? असो, ज्याचा शेवट चांगला त्याचं सगळं चांगलं. सगळे सुखरूप आहेत हे महत्वाचं, नाही का? ताईला वाईट वाटतंय. म्हणजे तिचं चुकलंय हे कळलंय तिला. एरवी कधीच असं नाही करत ती, पण आज असं तिच्या हातून घडलं. पुन्हा असं नाही वागणार ताई कधीच. हवं तर तिच्या वतीने मी तुमची माफ. अरे ठीक आहे, इट्स ओके. म्हणजे आम्हाला कल्पना आहे. आणि आम्ही नाही चिडलो तुझ्या ताईवर, कोणीच. खरंच. येतो. अरे थांब ना, आज आता जेवूनच जा, खूप उशीर झालाय. काकू नको. मी निघालो ना तेव्हा बाबा खूप काळजीत होते.
आणि आता मी घरी जाईपर्यंत जेवणार देखील नाहीत ते. त्यामुळे मी निघतो. बर. मी या दोघांना जेवणासाठी बोलून आणू? नको नको बोल, थोडं एकटं राहू दे त्यांना, शांत होतील मग. आत्ता नको डिस्टर्ब करूस. अरे लोकांना अक्कल शिकवत असते, भलं बुरं काय हे अगदी सगळ्यांना समजावून सांगत असते. आता काय झालं? म्हणजे चूक व्हायची असली तर ती माणसाच्याच हातून होते ना. आता म्हणावं दुसऱ्यांना काही शिकवताना जरा विचार कर. करा करा, माझ्या वाटणीचा पण नमस्कार करा. नुसता जीव टांगणीला लागला होता. त्यांना काही आहे का आपलं? हे आता सगळं कशाला बोलायचं आपण? आली ना ती सुखरूप घरी परत. आणि आली नसती म्हणजे ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस आपल्याला काही सांगून झाला होता का की बाबा आज ऍक्सिडेंट होणार आहे म्हणून? वेळ काही सांगून येते का हो? आपली काळजी आपणच नको का घ्यायला? मी कशी फारशी घराबाहेर जात नाही. आपलं काही काम असेल तरच आपण घराबाहेर पडावं. जे काही होईल ना ते आपलं सगळं घरातच होईल. त्याला आपली गोष्ट वेगळी आहे. या मुलांना कामानिमित्त बाहेर पडावं लागणारच. जानू शहाणी आहे, शिकेल ती यातून काय तो धडा. मी तिची सासू असते ना तर घराबाहेर पाठवलंच नसतं मी तिला. चांगली फोडून काढली असती. तिच्या सासू आहेत ना त्या पण फार लढीवाळ आहेत. तो फारच काही नाही हो. वाईटपणाचं कोणाला काही घ्यायचं नसतं, वाईट बोलायचं नसतं म्हणून. तुझा त्रागा जरा बंद करशील का? तुझ्या भावना कळल्या मला आणि हेच सगळं वेगळ्या भाषेत समजावून सांगितलंय मी तिला मगाशी फोनवर. बिंबवा मग, बिंबवा तिच्या मनावर. तिला म्हणावं झालं ना तेवढं पुरे झालं. आई बापाने खूप त्रास सहन केलेले. आता यापुढे असा काही त्रास आम्ही काही सहन करणार नाही. सांगा तिला. कुठे? बाहेर जरा फेरफटका मारून येतो मी. या या या, जरा फेरफटका मारून या. पांडुरंग, माझ्या जीवाला भूक लागली. तुझी चिंता करत बसायची आम्ही आपली. आता कुठे जात आहेत आणि काय करताय? आई काय करतेस तू? चल जेवायला चला. नको ग सरे. आई अगं कोणीच जेवत नाहीये. सरे आता या वयात होतं ना असं. उशीर झाला की नको वाटतं जेवायला. थोडस दूध पिऊया आणि झोपूया असं वाटतं. ताई खरं कारण सांग. खरंच इच्छा नाहीये सरे. कधी नव्हे तो श्री आपल्या समोर जान्हवीला बोलला. पण पोटतिडकीने बोलत होता बिचारा. इतक्या दिवसांचं मनात साचलेलं बोलत होता. हो ग सरे, त्याचं म्हणणं चुकीचं नव्हतंच. पण कसं तरी वाटलं ना ग. हो, आणि जान्हवीचा चेहरा तर केवढासा झाला होता. सरे अशा वेळेला वाटतं बघ, का आपल्याला आपले रिॲक्शन्स कंट्रोल नाही करता येत? का आपण एवढ्या भावुक होतो? म्हणजे आपण जरा शांतपणे घेतलं असतं, जरा शांतपणे विचार केला असता तर कदाचित श्री एवढा त्रासला नसता. हो ना ग. आपलं ना जरा एका वातीने दुसरी वात पेटल्यासारखं होतं. आठवते ना सरे, मागे एकदा असंच झालं होतं. म्हणजे श्री आईंना आणायला गेला होता आणि आपल्याला कोणाला माहितीच नव्हतं तो कुठे गेलाय. आपण खूप काळजीत पडलो होतो. तेव्हा जान्हवीनी एकटीने आपल्याला सगळ्यांना सावरलं होतं. म्हणाली होती जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा आपण आपल्या मनाचा कौल घ्यायचा, कारण आपलं मन आपल्या माणसाशी जोडलेलं असतं. ते बरोबर उत्तर देतं. आठवतंय ना ताई, आपण सगळे किती हवालदिल झालो होतो, पण ती कॉन्फिडेंटली सांगत होती श्री सुखरूप आहे, त्याला काही झालेलं नाहीये. आणि आज हा तिला आपल्या समोर बोलला. पण त्याला धास्ती वाटणारच ना ग.
बघ ना, श्री काही चिडचिड करणारा माणूस नाहीये, आपल्याला माहिती आहे की. पण तिच्या ऍक्सिडेंटमुळे तो जास्तच सेन्सिटिव्ह झालाय. होईल पण तो शांत, लवकरच होईल. दोघं लवकरच नॉर्मल होतील बघ. तसंच होऊ दे. तिच्याशी बोलावंच वाटतंय ग. काय करत असेल बिचारी एकटी. आई नको म्हणाल्यात तर नको. आणि दोघांना माहित नसलं किंवा दाखवायचं नसलं तरी आपल्याला माहितीये आणि दिसतंय की दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. तू बघ ताई, देव सगळं सुरळीत करेल. जिथे प्रेम असतं तिथे देव असतं. खरंच रे, असंच होऊ दे. थोडस खातेस का आता? सरे, पुन्हा सुरू झालं तुझं. खरंच इच्छा नाहीये. तुझी जा. आता शिजवून ठेवलं, त्याचं काय करायचं? माझ्या इथे असण्याचा तुला काही त्रास होत असेल तर सांग. म्हणजे मी नाही नाही तुला बोलायचंय काही? बोललोच ना, खूपच बोललो. बरं केलंस. काय माहिती तुला माझ्याशी बोलायचंय काही? काका, मला इतका राग येत नाही कधी. काय माहित मला आज काय झालं नाही, काय माहित. असं पण नाही, म्हणजे मे बी मी खूप घाबरलो होतो म्हणून असं रिॲक्ट झालो असेल. साहजिक आहे. मला ना खूप हेल्पलेस फील होत होतं आणि त्याचा जास्त त्रास होत होता. बरोबर आहे. नाही, बरोबर आहे की चूक आहे मला माहित नाही, पण मी थोडा ओव्हर रिॲक्ट झालो. अजिबात नाही. उलट तू एकदम करेक्ट बोललास. तुझी शंका, तुझी अपेक्षा एकदम बरोबर होती. तरी तू खूप संयम दाखवलास. नाही, कसं आहे, बरेचदा समोरच्याच्या ऍक्शनवर आपली रिएक्शन येते. तसं झालं ते. म्हणजे समोरचा माणूस काही बोलला तरी आपण आपलं डोकं शांत ठेवायचं, असं नेहमी होऊ शकत नाही ना. हो, पण आपला समजूतदारपणा, संयम इथेच तर महत्वाचा ठरतो ना. पण मी आज तोच तर टिकवू शकलो नाही. हे बघ, काही झालं तरी तिने तुला कळवायला हवंच होतं, यात काही वादच नाही. अरे, कळवलं ना तिने, कळवलं. फक्त तिचा मेसेज माझ्यापर्यंत जरा उशिरा पोहोचला. म्हणजे वेळेवर पोचतो तो निरोप असतो ना, नंतर पोचते ती बातमी असते. हो ना, खरंय. नाही, पण तिनं केला ना मला मेसेज. तो माझ्यापर्यंत पोहोचण्याची मी वाट बघायला हवी होती. मी थांबलो असतो तर बरं झालं असतं ना. पण काही शिस्तबिस्त प्रकार आहे की नाही? आपण सुखरूप आहोत हे आपल्या घरच्यांना कळवणं महत्वाचं असतं. जबाबदारी असते ती आपली. तसं पाहिलं तर काय, मी स्वतः तरी किती वेळा हा नियम पाळतो. म्हणजे आपण सगळे कधी ना कधीतरी असं वागतोच ना. आज नेमकी बिचारी जान्हवी सापडली आणि बोललो मी तिला. नाही, पण तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं बाहेर पडण्याची खूप गरज होती श्री. हो, पण ते अशा पद्धतीने नाही काका. आपण आपले विचार ज्या पद्धतीने मांडतो ना त्यावर सगळं अवलंबून असतं. मान्य आहे, मला भीती वाटत होती, मी घाबरलो होतो, पण तरीही मी हे सगळं तिच्या समोर शांतपणे मांडू शकलो असतो. रादर मी ते शांतपणे मांडायला हवं होतं. उगाच बिचारीला मी सगळ्यांसमोर धारेवर धरलं. काका, तिनं मुद्दाम नाही केलंय हे. ती नाहीच करणार असं मुद्दाम. मीच जास्त बोललो तिला. तिची नाहीये खरं तर काही चूक.
काका तू ट्रिक केलंयस ना मला? मी तिच्या बाजूने बोलायला लागलोय. अनुभवातून आलेलं शहाणपण आहे ते. म्हणजे काय? आपल्या बायकोच्या विरोधात कोणी बोलायला लागलं ना की आपण हमखास तिची बाजू घेऊन बोल. त्यांनी होतं काय की आपल्या नकळत आपण दुसऱ्या बाजूनेही विचार करतो. हे नाही, पण माझं चुकलंच. अरे तुझं प्रेम आहे तिच्यावर म्हणून चिडलास तू. आणि ह्यात काही ट्रिक नाहीये, मी खरं बोलतोय. मग आता काय पुढे? नाही काय नाही. नाही, आणि तुझं म्हणणं बरोबर होतं. माझं वागणं हे फक्त तिच्या वागण्यावरची रिॲक्शन होती. घ्या, रात्री अख्खं रामायण सांगितलं, सकाळी विचारतोय रामाची सीता कोण. तुमची ही पिढी आहे ना, त्यांना इगो आहे, खूप खूप इगो आहे. श्री, या अशा सगळ्या भांडणांमध्ये सुद्धा मजा असते खूप. काही काळानंतर नवरा बायको एकमेकांना इतकं ओळखायला लागतात की सगळी भांडणं वगैरे सगळं नाहीसं होऊन जातं. एक फेज असते ती एन्जॉय करायची, ती एन्जॉय करायला शिकायचं. जास्त विचार करू नको. गुड नाईट. या, गुड नाईट. वाईट वाटलं तुला? राग आलाय श्रीरंगाचा. तो बोलला म्हणून? खूप जास्त बोलले. म्हणजे मला मान्य आहे माझ्यामुळे त्यांना खूप त्रास होतोय, पण आईजी मी मुद्दाम नाही ना करत आहे. त्याचं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून एवढं रागवायचं? प्रेमाच्या माणसासाठीच घाबरतो आपण. मला मान्य आहे माझं चुकलं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. खरं काय ते सांगून टाक. आईजी पण मी खोटं बोलतच नाहीये ना. मी फक्त सत्य काही वेळ लपवतेय, इतकंच आहे. त्याचा परिणाम काय झाला पाहिलंस ना? मला अंदाजच नव्हता. मला होता. खूपच झालं पण आज ना. म्हणूनच मला लपवाछपवी आवडत नाही. पण मला सरप्राईज द्यायचं होतं. फट म्हणता ब्रह्महत्या झाली, पण चुकलं माझं. मलाही काही बोलली नाहीस तू. आईजी अहो माझ्या लक्षातच आलं नाही. साहजिक आहे ते. पण मग आता काय करू? तुला अजूनही असं वाटतं तू खरं सांगायला नकोयस? आईजी मी जेव्हा त्यांना सरप्राईज देईन ना, तेव्हाचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे मला. त्यासाठी आज त्याचा एवढा ओरडा खाल्लास? एवढं चिडायची काहीच गरज नव्हती पण त्यांना. जावे त्याच्या वंशा तेव्हा. ठीक आहे ना, चुकलं माझं. पण हे तुला तुझी चूक मान्य असेल तर त्याच्यावर चिडण्यात काय अर्थ आहे? चूक झाली माझ्याकडून, पण काही गुन्हा नाही झालाय मोठा. आणि मी म्हणाले ना चुकले म्हणून. त्यापेक्षा खरं सांगायला हवं होतंस. त्याने अजून चिडले असते ते. तुझी इच्छा म्हणून मी बोलले नाही. पण जितका काळ सत्य लपवशील ना, तितका तुलाच त्रास होत राहील. आईजी पण मला विश्वास आहे. म्हणजे माझं सत्य लपवणं हार्मलेस आहे. मला फक्त सरप्राईज द्यायचं आहे त्यांना. मर्जी तुझी. मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? माझ्या नातवाला सांभाळ. लहान मूल आहे ते कळलंच आहे मला. मी हसते म्हणजे तुमच्या नातवावरचा माझा राग गेलाय असं नका समजू. मी तुमच्यामध्ये पडणार नाही. पण त्यानं मला विचारलं तर मी खोटं बोलणार नाही, कारण मला ते आवडत नाही आणि माझ्या ते लक्षातही राहत नाही. मी नाही अडचणीत आणणार तुम्हाला आईची, आणि तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला लप्पाछप्पी सुद्धा करायला सांगणार नाही.
मला फक्त इतकंच म्हणायचंय, जोवर शक्य आहे तोवर मला ते सरप्राईज ठेवायचंय. पण खरं तर आता तुला सरप्राईज द्यायला हरकत नाहीये. असं वाटतं तुम्हाला? नक्कीच. मला एक गोष्ट कळत नाहीये, आपल्याला न सांगता आई अशी गेलीच कशी? आई असती ना तर आपण इतके हायपर झालो नसतो. हो ना. आणि आई कुठे जातात याची कल्पना असते हो आपल्याला. फार फार तर काय आई ऑफिस मध्ये डोकावतील, नाही तर विघ्नेश्वराला जातील. पण जान्हवीचं तसं नाहीये ना. नाही ना. आणि किती झालं तरी तिचा ऍक्सिडेंट, तिचा तो आजार, त्याच्यामुळे ना जास्तच घाबरायला होतो. हो ना, जास्तच वंच, तुमच्या बोलण्याप्रमाणे इस्त्री पण जोरात चाललीये. जरा हळू. माझं ना चित्तच थाऱ्यावर नाहीये. नाही ते कळलं, पण साडी जळेल ना. तसं कसं करीन मी इंदू वहिनी? हा इस्त्रीवाला ना साड्यांना नीट इस्त्रीच करत नाही. तुम्ही आज त्याला ओरडणार आहात का? नाही म्हणजे मला आधीच सांगा, मी मानसिक तयारी करून ठेवते. असं कोणी मोठ्या आवाजात माझ्या समोर बोललं ना की मला खूप भीती वाटते हो. काल तर मला असं वाटत होतं सगळे मलाच बोलतायत म्हणून. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वंच, आई सुद्धा जान्हवीलाच पाठीशी घालत होत्या. अगं श्री इतका चिडला होता की कुणी त्याच्यासमोर काही बोललंच नसतं. बिचारा, त्याच्या मनात इतकं काही साचलं असेल असं वाटलं नाही हो. हो ना. आणि आईने सुद्धा आपल्याला विचारलं नाही, कारण आपण कामात असतो, तिला माहिती आहे ना.